ही दृश्य आपल्याला दिसतायत ती दृश्य आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाची आणि या निमित्तानं आपण विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही जाणून घेणार आहोत। देवेंद्र फडणवीसांनी विजयाच्या नंतर काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत त्या आपण पाहणार आहोत। त्याची वक्तव्य आपल्या समोर येत आहेत। संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे आणि मोदीजींनी जो नारा दिला होता एक है तो सेफ है, महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे। आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे। यासोबत खऱ्या अर्थानं जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता त्या फेक नरेटिव्हच्या विरोधात लढणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत राष्ट्रीय विचारांच्या, त्या संघटनांचा विजय आहे। मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला, ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे। आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचा विजय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, मी, अजितदादा, आमचे रामदास आठवलेजी, आमचे सगळे मित्रपक्ष, आमच्या एकजुटीचा हा विजय आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मविया सत्तेवर येईल अशी हवा होती। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा निकालच बदलला। महायुतीची सत्ता राखत मवियाला पराभूत करण्यात देवेंद्र फडणवीसांची रणनीती कसोटीवर उतरली। मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। विरोधकांच्या आरोपांच्या तोफांना फडणवीसांनी जशास तसं उत्तर दिलं आणि सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर केला। विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात महायुतीला यश मिळालंय। यासाठी देवेंद्र फडणवीसांनी रात्रंदिवस मेहनत आणि कष्ट घेतले। देवेंद्र फडणवीसांनी नागपूर पश्चिम हा आपला बालेकिल्ला राखलाय। त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक मतदारसंघात मवियाच्या अनेक नेत्यांना धूळ चारण्यात फडणवीसांना यश आले। 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं स्वबळावर 122 जागा जिंकल्या होत्या। त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला साथीला घेऊन देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची सत्ता राखली आणि मवियाला धूळ चाखली। शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळवत महाराष्ट्रात भाजपाच किती सरस आहे हेही फडणवीसांच्या राजकीय खेळीने सिद्ध झाले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपानं उत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारली। महाराष्ट्रात सत्ता राखण्यात महायुतीचा वाटा असला तरी खरे हिरो ठरले ते भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यामुळे देवेंद्र
महाराष्ट्रात महायुतीचा कौल जो आपण पाहतो आहोत त्या पद्धतीने जर बघितलं गेलं तर कुठेतरी 50-50 अशी चर्चा चालू होती, मात्र आता हा कौल पूर्ण वन साईड जाताना आपण पाहतो आहोत आणि या वन साईड कौलचा जी जादू करण्यात आलेली आहे ते किंग मेकर जे आहे ते देवेंद्र फडणवीस हे त्या जादूचे जे आहे किंग मेकर आहे आणि बघितलं गेलं तर त्यांनी लोकसभेनंतर जे आहे 6 महिने जे आहे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे आणि प्रत्येक क्षण त्यांनी जे आहे पक्षाकरता दिलेला आहे आणि जी ही जादू आहे ही घडवून आणलेली आहे. ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत विदर्भातले जे उमेदवार जे आहे ते कसे त्यांनी जे आहे काबीज करून ठेवले होते, त्यांचे जे उमेदवार होते त्यांचे जे कार्यकर्ते होते ते लोकसभेनंतर हताश न होता निराश न होता जे आहे कामाला लागले होते आणि उत्साहात जे आहे काम करून जो आजचा आपण निकाल बघत आहोत त्या निकालाचं यश जे आहे पूर्णपणे किंग मेकर जे देवेंद्र फडणवीस आहे यांना जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध सोबत हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. आताचा तपशील येतोय तो बडनेरामधून रवी राणा यांच्या संदर्भातला तपशील, प्रहार जनशक्ती पक्षाच्या बाबतीतला तपशील. रवी राणांचा दणदणीत विजय झालेला आहे आणि या निमित्तानं अमरावतीत महायुतीनं उत्तम यश संपादन केलेलं आहे. अचलपूरमधून बच्चू कडूंचा पराभव झालेला आहे. महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या सर्व नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुकीची यंत्रणा राबवली आणि आम्ही पहिल्यापासून मी तर माझी लाडकी बहीण ह्या योजनेला जनसन्मान यात्रेला आम्ही सुरुवात केली तेव्हापासून 18 तारखेच्या शेवटच्या सभेपर्यंत मी ठरवलेलं होतं कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. आपण आपला कार्यक्रम सांगायचा. कुणी वाचाळवीरांनी वेगळे स्टेटमेंट केलेलं असेल तर तेवढ्यापुरतं त्या स्टेटमेंटच्या बद्दल आपलं मत काय ते सांगायचं आणि उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यावर पुन्हा आमचं उद्याचं व्हिजन काय राहणार आहे ते सांगायचं. आणि ह्याच पद्धतीनं आम्ही शेवटपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबवली. मी अनेक मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मला जाता आलं नाही दुर्दैवानी. त्यावेळेस त्यांनी माझी व्हिडिओ क्लिप काढून घेतली 10 मिनिटाची 12 मिनिटाची आणि मग ती आम्ही पाठवली. अशा पद्धतीनं मॅक्झिमम मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न एकनाथरावजींनी केला, देवेंद्रजींनी केला, मी केला, प्राईम मिनिस्टरनी केला, अमित भाईंनी केला, इतर दिग्गज नेत्यांनी केला आणि या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली आणि त्याला चांगल्या प्रकारचं यश आलेलं आपण सगळे बघतोय. वास्तविक बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये एवढं थम्पिंग मेजॉरिटी आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. पत्रकार मित्रांनो, मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस 29 पर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही, कारण मिनिमम 29 जागा त्या पक्षाच्या लागतात. जसं मागे पार्लमेंटमध्ये घडलेलं होतं. मला वाटतं 53-54 जागा असल्याशिवाय तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याचं पद त्या ठिकाणी मिळत नाही. अर्थात तो विषय इथला नाहीये, तो विधानसभेतला विधान परिषदेमधला विषय, तो तिथल्या तिथं आम्ही त्या ठिकाणी घेऊ. परंतु खूप मोठी जबाबदारी मतदार बंधू भगिनींनी आमच्यावर टाकलेली आहे आणि ज्या आमच्या 100% आम्ही A+ मध्ये धरणाऱ्या जागा, मग डॉक्टर योगेश आमचे क्षीरसागर असतील, सुनील टिंगरेजी असतील, यशवंत माने मोहोळचे असतील किंवा आमचे दिलीप मोहिते पाटील असतील किंवा अतुल बेनके असतील, ह्या 5-7 जागा 100% निवडून येण्याच्या कानडे असतील आमच्या श्रीरामपूरचे, असं आम्ही त्याच्यामध्ये बेरजेमध्ये धरलेलं होतं. देवेंद्र भुयार असतील, परंतु त्या जागा दुर्दैवाने आमच्या काही आल्या नाही. परंतु बाकीच्या जागा आमच्या आल्या. आमचा
लढवणाऱ्या जागांच्या पैकी 55 जागा आम्ही लढवल्या. त्या मानाने आमचा स्ट्राईक रेट पण चांगल्या पद्धतीनं राहिला. भाजपचा पण उत्तम राहिला, शिवसेनेचा पण उत्तम राहिला. आणि किरकोळ थोडंसं काही गोष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. पण मला सांगायला आवडेल, जिथं जिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या ती पुरंदरमध्ये झाली, तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला. ती सिंदखेड राज्याला झाली, तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला. आणि पत्रकार मित्रांनो, मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगत होतो की तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, आपण सगळे मिळून ताकद लावू. आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो जनाधार आपल्याला मिळाला नाही, जे फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला, विशेषतः आमच्या संविधानाच्या बद्दल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलणार, पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्य असा हा निकाल आहे. पटला नाही तरी सुद्धा निकाल लागलेला आहे. कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. तरी देखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्यांनी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामीच आली असं वातावरण या निकालाने दिसतंय. पण हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकूण आकडे जे काही दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत. थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही. आणि 1-1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष JP नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील, म्हणजे यांना वन पार्टी, वन नेशन, वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे. एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचारसभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो. सुषमाताई आहेत, अनिल आहेत, आदित्य आहेत, संजय आहे, मी स्वतः आहेत. हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का? कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का? महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का? म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे, रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाही आहे. हा निकाल अनाकल्य आहे आणि याच्या मागचं गुपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल. तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका. काही जण म्हणतात की हा EVMचा विजय आहे, असूही शकतो. पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाही आहे. पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू. कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत. हा जो विजय आहे महायुतीचा, लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जाते. लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड दिसत होता, आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे. मी तेच म्हटलं की सोयाबीनला भाव नाही आहे, कापूस खरेदी होत नाही, शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे, बेरोजगारी वाढते आहे, महिला असुरक्षित आहेत, ह्या अशा अनेक गोष्टी, बेकारी वाढते आहे. तर लाडकी बहीणपेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासमोर प्रश्न होता की घर कसं चालवायचं. कारण महागाई वाढते म्हणजे वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का? आणि आता मला एक असं वाटतं प्रामाणिकपणे, हा टोमणा नाही, की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे. महाविकास आघाडीचं कुठं चुकलेलं आहे असं वाटतं का? महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं आम्हाला वाटतंय. अमरावती असेल, रामटेक असेल, सोलापूर असेल,
या जागेवरती महाविकास आघाडीचा 288 पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत? पण इकडे 288 पैकी नाही तिथे काँग्रेस केदारेंनी तर सरळ सांगितलं होतं की आम्ही अपक्ष उमेदवाराला बरोबर आहे, पण 288 पैकी ह्या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत. पण म्हणून मी म्हटलं ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केले ते तिथे दाखवा ना. पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे, आता ते जिंकलेले तर आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कद्रूपणा दाखवायचं नाहीये. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात 2100 रुपये दर महिना ते द्यायला लागतील. शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो. या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी आहे. ग्राउंडवर फिरताना महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण दिसत होतं आणि इतका बदल अचानक लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात हाच एक अनाकलनीय बदल. आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखाप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. कारण मी जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं. आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. नक्की काहीतरी गडबड है। आखिरी के दिनों में जो हिंदू मुस्लिम एक पोलराइजेशन दिखाई दिया, खुल के बात कर रहे थे, बटेंगे तो कटेंगे, आपको लगता है ये कुछ नहीं चला क्योंकि बेकारी तो कुछ चीज़ें ऐसी होती कि जो सेक्युलर होती है, जैसे बेकारी है, महंगाई है, वो सेक्युलर है। सभी को महंगाई की मार पड़ रही है, सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है, तो ऐसे कुछ नहीं। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जवळपास 55 जागा आलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालातून बाळासाहेबांचे विचारांचे खरे पहिली गोष्ट अशी आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की 2.5 वर्ष होऊन सुद्धा न्यायालयातनं आम्हाला निकाल मिळत नाही. तो निकाल मिळण्याच्या आधी निवडणूक घेतली जाते. अजूनही आमच्या नावाचा निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक घेतली जाते. त्यांना चिन्ह आणि नाव देऊन इथेच तर मोठी गफलत आहे. मग शेवटी विश्वास ठेवायचा कोणावर? बरं ऐका एक मिनिट. त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल, तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा. मान्य नाही, अनाकलनीय आहे. नाही, मी निकाल मान्य नाही म्हणजे अनाकलनीय आहे आणि अनपेक्षित आहे. पण लोकसभेचे निकाल मात्र इंडिया आणि महाविकास आघाडीने स्वीकारले होते. तेव्हा म्हणून हा निकाल जरी अनाकलनीय आणि अनपेक्षित असला तरी न्यायालयाने तो मान्य करावाच लागतोय ना. आम्ही अमान्य असं मी म्हटलेलं नाहीये की निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे, पण तो निकाल लागलेला आहे. आणि इकडेच अनाकलनीय आणि अनपेक्षित या शब्दाचा तुम्हाला नेमका अर्थ कळेल की 4 महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला निकाल एवढा बदलू कसा शकतो. असं नेमकं या सरकारने असे कोणते दिवे लावलेत? रोषणाई केले, त्यातले पैसे तर गेले, पण असे कारभारातले कोणते दिवे लावले? महानगरपालिकेची आहे, मुंबई महानगरपालिका तारीख लागले का? पण आता बघू ना. शरद पवारांशी बोलणं झालं का? दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर दिग्गज शरद पवारांशी किंवा मग काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी नाही, अद्याप बोलणी झालेली नाहीये. मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय. पहिला आम्ही अमुक करू, त्याच्यानंतर तमुक करू, अशा रणनीत्या सांगितल्या जात नाही. शेवटी मी आज परत सांगतोय की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होतात. तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते साधारणतः हा निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं. आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महिलांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे, बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत, महागाई वाढते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं. सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, लोक ऐकत होते. मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं, आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या. लोकांचं मत असो, मला असं वाटतं, मी बोलू का तुम्ही बोलता?
हा उद्धवजी नाही, मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते. मोदींच्या आणि अमित शहानं तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही, कारण लोक म्हणत होते तुमचं ऐकायची गरजच नाही, आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे, म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या. मग लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही, यांचं सगळंच पटलं आम्हाला. म्हणजे रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते, त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते. मग हे लोक अर्धवट भाषणं त्यांची ऐकून मतं ठरवत होती का, हा एक संशोधनाचा विषय. मतदानाची टक्केवारी जी आहे ती मध्यरात्री घोषित करण्यात आली, उशिरा घोषित करण्यात आली, यामध्ये काय वाटतं का तुम्हाला? आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपले सगळ्यांचे 17C फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या 17C फॉर्ममध्ये मतदान किती झालेलं, त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गफलत आहे. एका बाजूला शिवसेनेनं जिंकलेल्या जागा आणि दुसऱ्या बाजूला माहीम असेल, वरळी असेल, वांद्रे पूर्व या राखलेल्या जागा, यावर तुमची काय प्रतिक्रिया? राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत आणि हरलेल्या जागा आम्ही हरलेलो. विशेषतः माहीम ही जी जागा होती, महाराष्ट्राचं तिथे लक्ष होतं, आमची जिंकलेली जागा होती ना, ती राखली आम्ही. धारावी के टेंडर को लेकर आप लोगों ने काफी विरोध किया था, लेकिन अब राज्य में इनकी सरकार बनने जा रही है, अब धारावी को लेकर आगे क्या कुछ करेंगे? पहले धारावी के बारे में यूएस गवर्नमेंट क्या भूमिका लेती है वो देखनी पड़ेगी. ठीक है, मला योजना को लेकर आपने अभी कहा कि किस तरह से महिला सुरक्षा, बेरोजगारी ये बड़े मुद्दे हैं, लेकिन आज प्रेस कॉन्फ्रेंस करने के बाद उन्होंने टच करते हुए ये कहा कि हमारी योजना पर सवाल खड़े कर रहे हैं, पर अपने मैनिफेस्टो में भी कहीं न कहीं ये योजना लागू. हाँ बिल्कुल दी थी, इसलिए मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ. चुनाव आयोग ने रोक लगाई थी, अब चुनाव खत्म हो गए हैं, उन्होंने तो 2100 रुपया डिक्लेयर किया है, तो कल से शुरू करें, हम इंतजार कर रहे हैं. चला, धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद. सुनामी आली ती हिंदुत्व. थँक्यू सर. उद्धव ठाकरेंची वक्तव्य समोर येत आहेत. त्यांनी निकालाच्या नंतर जिंकलेल्यांचं अभिनंदन तर केलंच आहे, पण टोमणेही मारणं सुरूच ठेवलेलं आहे. आपल्या सभेत गर्दी होती, मोदींच्या सभेत रिकाम्या खुर्च्या होत्या, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी मारलेला आहे. विधानसभेचा निकाल हा त्यांच्यासाठी अनपेक्षित ठरलाय याची कबुली मात्र त्यांनी दिलेली आहे. आणि लाटेऐवजी सुनामी आली असं उद्धव ठाकरे म्हणतात. थोडक्यात त्यांनी कबूल केलंय की लाट येणार होतीच महायुतीची. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याच्या दरम्यान महाराष्ट्र आपल्याशी असं वागेल असं वाटलं नव्हतं, इतकं धाडसी विधान उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. एकनाथ शिंदेंना फडणवीसांच्या हाताखाली काम करावं लागेल अशी भविष्यवाणी आता उद्धव ठाकरे करतायत. उद्धव यांनी प्रश्न विचारलाय की असे कोणते दिवे लावले म्हणून महायुती जिंकली. राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये त्यांना असंतोष दिसलाय आणि उद्धव ठाकरेंना राज्यातल्या महिला असुरक्षित वाटू लागलेल्या आहेत. तशा प्रकारची विधानं त्यांनी नुकत्याच संपलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेमध्ये बाजूला संजय राऊत होते. त्यांनी एकही चकार शब्द या बैठकीत काढला नाही. आता एक नवीन तपशील येतोय तो पहा. नरेंद्र मोदींमुळे जिंकलो असं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे. अपप्रचार खोडून काढण्यातही महायुतीला यश आलंय तसा दावा करण्यात आलाय आणि संतांच्या समर्थनामुळे विजय हे सांगण्यात देवेंद्र फडणवीसांनी कोणतीही कुचराई केलेली नाही. एकजुटीचा हा सगळ्यात मोठा विजय हे सांगायला सुद्धा फडणवीस विसरलेले नाही. मोदींच्या सोबतच अमित शाह यांचे सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले आहेत. जनतेचे सुद्धा आभार मानले आहेत. अपप्रचार खोडून काढण्यासाठी जनतेनंच उत्तर दिलं आणि महायुतीच्या प्रत्येक जागेवर आपण मेहनत घेतली
हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केलं आहे. पण त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वक्तव्य आहे की विरोधक संख्येनं कितीही का असेनात त्यांचा सन्मान केला जाईल, राज्याच्या हितासाठी त्यांना निश्चित सोबत घेतलं जाईल, असं फडणवीसांनी विरोधकांना आश्वासित केलेलं आहे. आता तपशील आपल्या समोर येत आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचे आहेत. महायुतीच्या प्रत्येक जागेवर मेहनत घेतली गेलेली होती आणि या निमित्तानं महायुतीतला समन्वय हा अधोरेखित झाला होता. विरोधकांचा सन्मान करण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. अपप्रचार खोडून काढण्यात यश आलंय असा दावाही फडणवीसांनी केलाय. पुढचा तपशील येतोय तो नरेंद्र मोदी यांच्या ट्विटच्या संदर्भातला. महाराष्ट्रातला विजय हा विकासाचा आणि सुशासनाचा विजय आहे असं मोदी म्हणतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य आहे. आपण आणखी उंच जाऊ म्हणजे अर्थातच महाराष्ट्र आणखी प्रगती करेल अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली आहे. महायुतीला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत, जनतेचे आभार मानले आहेत. आणि जनतेचे आभार मानले जात असतानाच नरेंद्र मोदींनी दोन विशेष शब्दांचा उपयोग केलेला आहे. आपुलकी आणि जिव्हाळा असे ते दोन शब्द आहेत जे त्यांनी जनादेशाच्या बाबतीत वापरले आहेत. ही जनतेची आपुलकी आहे, हा जनतेचा सरकारप्रती त्यांच्या राज्यकर्त्यांप्रती असलेला जिव्हाळा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ही महायुती कार्यरत राहील अशी ग्वाही सुद्धा पंतप्रधान या नात्यानं नरेंद्र मोदींनी मराठी जनतेला दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नरेंद्र मोदींनी ट्विटच्या शेवटी काय म्हटलंय? जय महाराष्ट्र म्हटलंय. आता तपशील तुमच्या समोर येत आहेत ते विविध लढतींचे आहेत. देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडधे पाटील यात फडणवीस जिंकलेले आहेत. नागपूर नैऋत्य असा त्यांचा मतदारसंघ आहे. कोपरी पाचपाखडीमध्ये एकनाथ शिंदे जिंकलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजित पवार बारामतीत विजयी झालेले आहेत. युगेंद्र पवारला पराभूत केलंय. भारतीय जनता पार्टीच्या मंडळींचा अर्थात कार्यकर्त्यांच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आहे. मी काही वेळ गप्प राहतो आणि या जल्लोषाचा आनंद तिथला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतो. आता भोंगे वाजू देणार नाहीत की थेट आणि स्पष्ट भूमिका नितेश राणे यांनी घेतली आहे. निवडणूक निकाल लागता क्षणी नितेश राणेंचं हे वक्तव्य समोर आलंय. आपण ते ऐकणार आहोत. हिंदू समाजाने एक है तो सेफ है जो आमच्या मोदीजींनी दिलेला नारा, धर्मयुद्ध जे आमच्या देवेंद्रजींनी जे सांगितलेला तो विषय, त्याचा अतिशय चांगला विचार आमच्या राज्यातल्या हिंदू समाजाने केलेला आहे. यापुढे ना राज्यामध्ये 5 वेळा भोंगे वाजायला देणार, ना ते लव जिहाद लँड जिहादची नाटकं चालायला देणार. आता इथे फक्त भगवादारांचं राज्य तुम्हाला दिसणार. पुढचा तपशील आपल्यापर्यंत पोहोचेलच. तत्पूर्वी आपण आता जल्लोषाची दृश्य पाहतोय. हा जल्लोष प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातून आलेला आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवडा या ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघात विजयी झालेले आहेत. सरनाईक आहेत सर, चौथ्यांदा सर आतापर्यंत हॅट्रिक साधली होती, आता विजयाचा चौकार मारलेला आहे. काय सांगाल? हा जो चौकार आहे हा माझ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे.
माझ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं होतं त्याचा फायदा ह्या राज्यातील जनतेनं आणि प्रामुख्याने माझ्या विधानसभा मतदारसंघातील जनतेनं दिला. विकास फार मोठ्या प्रमाणात गेल्या 2 वर्षामध्ये हे माझ्या मतदारसंघाचं झालेलं आहे आणि हे सध्या साध्य झालं ते फक्त आणि फक्त महायुती सरकारमुळे. त्यामुळे महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनतेने मला दिलेली आहे. सर सर्वाधिक निधी आणणं असेल, विकास कामं असतील, त्याचप्रमाणे आता महायुतीला एक चांगलं मॅन्डेट या महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे, याकडे कशा प्रकारे पाहताय? नाही बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं गेल्या 27 महिन्यामध्ये काम केलेलं आहे आणि ह्या राज्यातील सर्वसामान्य शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, महिला असू द्या, मुलं असू द्या, सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी भरभरून मतदान आमच्या ह्या महायुती सरकारच्या सगळ्या उमेदवारांना केलेलं आहे. सर आता लाल दिव्याची गाडी हे बघा, प्रत्येक वेळेस तुमच्या माध्यमातून लाल दिव्याची गाडी दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस जेव्हा मी आमदार झालो तेव्हा पण होती, पण माझ्या नशिबामध्ये जर असेल तर ते कोणी रोखू शकणार नाही. परंतु ह्या चौथ्यांदा राज्यातून सगळ्यात जास्त मताधिकाऱ्याने निवडून येणारे जे काही 2-4 आमदार आहेत त्यामध्ये मी आहे. त्यामुळे यावेळेस वरिष्ठ माझा नक्कीच त्या पद्धतीने विचार करतील याची मला खात्री आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. तर आपण ऐकलं प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलंय. प्रताप सरनाईक म्हणतात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या मोजक्या आमदारांमध्ये त्यांचा समावेश आहे, त्यामुळे लाल दिव्याच्या गाड्या वाटताना त्यांचा विचार वरिष्ठांनी करायला हवा. पुढचा तपशील पहा. ऐतिहासिक विजय तुमचा झालेला काय सांगा? आणखीन झालेला नाही. आता 1,05,000 मताचं मताधिक्य 17व्या फेरीअंती आहे आणि मायबाप परळी वैद्यनाथच्या मायबाप जनतेने अभूतपूर्व अनपेक्षित असा आशीर्वाद दिला आणि ऐतिहासिक विजय पहिल्यांदाच या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मला दिला. माझ्यावर विश्वास टाकला. मी आयुष्यभर मला जसं कळतं तसं या परळी वैद्यनाथच्या मायबाप जनतेची सेवा करत आलो आणि त्याचाच कुठेतरी आशीर्वाद यावेळेस या निवडणुकीत दिला. सुरुवातीच्या काळातच वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत होते की या निवडणुकीत माझा या ठिकाणी पराभव करावा, मग जातपात धर्म सगळ्या गोष्टी त्यांनी प्रयत्न करून बघितला. पण परळी वैद्यनाथच्या मायबाप जनतेने जात पात धर्म न बघता सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी माझ्यावर विश्वास टाकला, मतदान केलं. आपण वारंवार दृश्य पाहतो आहोत ती महायुतीच्या विजयोत्सवाची आहेत. ही दृश्य यासाठी परत परत आपल्या समोर येत आहेत कारण महायुतीचा विजय हा इतका मोठा आहे की त्याच्या समोर असलेल्या मवियाची शांतता ही अधोरेखित होण्या इतकी सुद्धा दिसत नाही. मवियात नैराश्य आहे. मवियात पराभवाच्या निमित्तानं आज तरी चिंतन होताना दिसत नाही. भविष्यात ते होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंची वक्तव्य आता आपल्या समोर येत आहेत. मवियानं सर्व विकास कामांना स्थगिती दिली होती, ती स्थगिती आपण उठवली. केंद्रानं विकासासाठी पाठबळ दिलं आणि त्यामुळे जनतेपर्यंत योजना पोहोचू शकल्या असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत. एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषदेत ही विधानं करताना आपण पाहिलं. कल्याणकारी योजना आम्ही केल्या. कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही, युवा प्रशिक्षण योजना केली, 3 गॅस सिलेंडर दिले, त्यानंतर वयोश्री योजना केली, शेतकऱ्यांची आम्ही योजना केली, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं, शेतकऱ्यांचं जे किती 7.5 HP पंपाच्या, हां 3, 5, 7.5 आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं. महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या, परंतु ही निवडणूक लोकांच्या हातात घेतली
अशा प्रकारची निवडणूक होती. एकनाथ शिंदेची ही वक्तव्य आहेत जी आता आपल्या समोर आहेत आणि एकनाथ शिंदेनी या वक्तव्यांमध्ये का महायुतीचा विजय झाला त्याचं विश्लेषण केलंय. आता पुढचा तपशील येतोय तो अजित पवारांच्या बाबतीतला. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना ही महायुतीच्या विजयाला सर्वाधिक कारणीभूत ठरली असं म्हटलंय. राज्याच्या पाठीशी केंद्रातलं सरकारही आहे हे सांगायला सुद्धा अजित पवार विसरू शकलेले नाही. 225 जागांवरचा विजय हा निश्चितच महत्त्वपूर्ण विजय आहे हे अजित पवारांनी सांगितलंय. जनतेचे आभार सुद्धा या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेले आहेत, मागलेले आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार अजित पवारांनी मानलेले आहेत. आभार मानण्याच्या बरोबरच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण वक्तव्य आहे की यश हे लाडकी बहीण योजनेचं आहे, केंद्र सरकारच्या पाठीशी असण्याचं आहे आणि त्याचमुळे 225 जागांची आघाडी अभूतपूर्व असल्याचं अजित पवार म्हणाले. मी वारंवार एक गोष्ट अधोरेखित करतोय, 70च्या दशकामध्ये ज्या पद्धतीचे निकाल लागायचे ते निकाल आता 2024 मध्ये लागले आहेत. म्हणजे कल्पना करा तुम्ही, गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकारच्या साठी इतकं भक्कम जनादेशातलं मत आणि मतदान झालं नव्हतं. जेव्हा गेल्या वेळेला 2019ला हे मतदान झालं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी जनादेश धुडकावून केवळ आणि केवळ वेगळी भूमिका घेतल्यानं जी जनता चिडली, जनतेच्या मताचा केलेला अनादर हा आता आपल्या टीव्ही स्क्रीनवर आहे. तेच उद्धव ठाकरे आता म्हणतात 19ला ते जे काही वागले त्याच्या पलीकडे जाऊन आज आलेल्या निकालावर म्हणतात की ही लाट नाही, ही सुनामी आहे. उद्धव ठाकरे म्हणतात ही सुनामी आलेली आहे. जिंकलेल्यांचं अभिनंदन करतो असं जरी उद्धव ठाकरे म्हणत असले तरी त्यांनी काही टोमणे जरूर मांडलेले आहेत. टोमणे मारताना उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र त्यांच्याशी असं वागेल असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं. एकनाथ शिंदेंना आता फडणवीसांच्या हाताखाली काम करावं लागेल हे उद्धव ठाकरे सांगतात. एकनाथ शिंदेंनी कोणते दिवे लावले म्हणून ते जिंकले असा प्रश्न उद्धव ठाकरेंना पडलेला आहे. राज्यभरातल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आणि महिला असुरक्षित आहेत असा शोध उद्धव ठाकरेंनी लावलाय, तसा दावाही त्यांनी केला. मोदींच्या सभेमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या, ठाकरेंच्या सभेमध्ये गर्दी होती असाही दावा ते करतायत. जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यांनी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामीच आली असं वातावरण या निकालाने दिसतंय. उद्धव ठाकरेंची वक्तव्य आता आपल्या स्क्रीनवर आहेत, आपण टीव्हीवरती पाहतो आहोत. थोड्याच वेळापूर्वी प्रत्यक्ष उद्धव ठाकरे बोलत असताना आपण त्यांना ऐकलं. आता पुढच्या बातम्यांकडे आपण जाणार आहोत. नवा तपशील स्क्रीनवर येईलच थोड्याच वेळात, तोही आपण पाहतोय. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांचे विविध प्रकारचे तपशील आपल्या टीव्हीवर सातत्यानं येत आहेत. पराभूत झाल्याच्या नंतर टोमणे मारत त्यांनी केलेली प्रतिक्रिया, दिलेली प्रतिक्रिया आपल्या समोर आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मविया सत्तेवर येईल अशी हवा होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा निकालच बदलला.
महायुतीची सत्ता राखत मवियाला पराभूत करण्यात देवेंद्र फडणवीसांची रणनीती कसोटीवर उतरली आहे. मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू. तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विरोधकांच्या आरोपांच्या तोफांना फडणवीसांनी जशास तसं उत्तर दिलंय आणि सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर केला. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात महायुतीला यश मिळालंय. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी रात्रंदिवस मेहनत आणि कष्ट घेतले. देवेंद्र फडणवीसांनी नागपूर पश्चिम हा आपला बालेकिल्ला राखलाय. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक मतदारसंघात मवियाच्या अनेक नेत्यांना धूळ चारण्यात फडणवीसांना यश आलंय. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं स्वबळावर 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला साथीला घेऊन देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची सत्ता राखली आणि मवियाला धूळ चाखली. शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळवत महाराष्ट्रात भाजपाच किती सरस आहे हेही फडणवीसांच्या राजकीय खेळीने सिद्ध झाले. 2024च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपानं उत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारली. महाराष्ट्रात सत्ता राखण्यात महायुतीचा वाटा असला तरी खरे हिरो ठरले ते भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर तो त्यांचा मुख्यमंत्री पदावरचा हक्कच ठरेल. त्या निकालाचं यश जे आहे पूर्णपणे किंग मेकर जे देवेंद्र फडणवीस आहे यांना जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध सोबत हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. उद्धव ठाकरेंची ही वक्तव्य आहेत. आता उद्धव ठाकरेंची वक्तव्य आपल्या समोर येत आहेत आणि टप्प्याटप्प्यानं आपण त्याचा तपशील पुन्हा पुन्हा जाणून घेतो आहोत. आता काही महत्वाच्या लढती आणि आलेले निकाल. देवेंद्र फडणवीस विजयी झालेले आहेत. नैऋत्य नागपूर असा त्यांचा मतदारसंघ आहे.